अतिभावनिक मन असल्यास कोणकोणत्या समस्या उद्भवतात? या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. अतिभावनिक मन असल्यास कोणकोणत्या मानसिक समस्या निर्माण होतात? खूप संवेदनशील स्वभावामुळे नात्यांमध्ये कोणत्या अडचणी येतात? जास्त विचार करणे आणि भावनिक अस्थिरता यावर मानसशास्त्रीय उपाय काय? अतिभावनिक लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य का वाढते? भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे सोप्या पद्धतीने? प्रत्येक गोष्ट मनावर घेण्याची सवय कशी बदलावी? अतिसहानुभूतीमुळे होणारा भावनिक थकवा कसा ओळखावा? खूप भावनिक असणे ही कमजोरी आहे की ताकद? रुमिनेशन म्हणजे काय आणि त्यापासून मुक्त कसे व्हावे? भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी दैनंदिन सवयी कोणत्या? या आणि अशाच प्रकारच्या निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरू करूया. अतिभावनिक मन म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं तर ज्यांची भावना पटकन जागृत होते, ज्यांना छोट्या गोष्टींचाही खोल परिणाम होतो, जे लोकांच्या शब्दांना आणि वागण्याला मनावर घेतात, त्यांना आपण अतिभावनिक म्हणतो. भावनिक असणं चुकीचं नाही. उलट भावनिक संवेदनशीलता ही माणसाची मोठी ताकद असू शकते. पण जेव्हा भावना आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवतात, तेव्हा काही मानसिक आणि व्यावहारिक समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त भावनिक प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तींमध्ये ताणतणावाची पातळी जास्त असते. मेंदूमधील भावनांशी संबंधित भाग जसे की ॲमिगडाला अधिक सक्रिय होतात. त्यामुळे एखादी साधी टीका किंवा नकार देखील मोठा धक्का वाटू शकतो. अशावेळी शरीरात ताण वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात, झोपेवर परिणाम होतो आणि थकवा जाणवतो. अतिभावनिक मन असलेल्या व्यक्तींना नात्यांमध्ये जास्त चढ उतार अनुभवावे लागतात. एखाद्याने उशिरा मेसेज केला, बोलताना थोडं दुर्लक्ष केलं किंवा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही तर लगेच मनात शंका निर्माण होतात. मी काही चुकीचं बोललो का? त्याला माझी किंमत नाही का? अशा विचारांचा भडीमार सुरू होतो. हे विचार वारंवार येत राहिले तर आत्मविश्वास कमी होतो आणि नात्यांमध्ये अनावश्यक ताण निर्माण होतो. अशा मनाची आणखीन एक अडचण म्हणजे निर्णय घेण्यात होणारा गोंधळ. जेव्हा भावना खूप तीव्र असतात तेव्हा मेंदूचा तर्कशुद्ध विचार करणारा भाग कमी सक्रिय होतो. त्यामुळे निर्णय घेताना आपण दीर्घकालीन परिणाम न पाहता त्या क्षणाच्या भावनेवर प्रतिक्रिया देतो. राग आला तर कठोर बोलून टाकणे, दुःख झालं तर लगेच संबंध तोडण्याचा विचार करणे किंवा खूप आनंदात असताना अवास्तव वचन देणे, अशा गोष्टी घडू शकतात. अतिभावनिक लोकांना भूतकाळ विसरणं कठीण जातं. एखादी जुनी दुखावणारी घटना मनात वारंवार फिरत राहते. मानसशास्त्रात याला रुमिनेशन म्हणतात. रुमिनेशनमुळे चिंता आणि नैराश्याची शक्यता वाढते, कारण मन सतत त्याच गोष्टीवर अडकून राहतं आणि नवीन सकारात्मक अनुभवांचा आनंद घेता येत नाही. झोपताना देखील विचार थांबत नाहीत, त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते. अतिसहानुभूती देखील कधीकधी समस्या बनते. दुसऱ्यांच्या दुःखात आपण इतके गुंतून जातो की स्वतःच्या गरजा विसरतो. याला भावनिक थकवा म्हणतात. मदत करणे चांगले असले तरी स्वतःची मर्यादा ओळखली नाही तर मानसिक ऊर्जा संपते. अशावेळी चिडचिड, निराशा आणि लोकांपासून दूर राहण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी अतिभावनिक असणं कधी अडथळा ठरू शकतं. टीका स्वीकारताना मन दुखावलं जातं. एखादा प्रोजेक्ट फेल झाला तर स्वतःला पूर्णपणे अपयशी समजण्याची सवय लागते. जास्त भावनिक प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांमध्ये परफेक्शनिझम जास्त असतो. स्वतःकडून आणि इतरांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात. अपेक्षा पूर्ण न झाल्या की आत्मग्लानी वाढते. अतिभावनिक मनामुळे मर्यादा आखणे कठीण जाते. नाही म्हणताना अपराधीपणा वाटतो. लोक नाराज होतील या भीतीने आपण स्वतःच्या गरजा दडपतो. दीर्घकाळ असे केल्यास आतून राग साचतो आणि एखाद्या क्षणी मोठ्या उद्रेकाच्या रूपाने बाहेर येतो. त्यामुळे संबंध बिघडू शकतात. अशा व्यक्तींमध्ये चिंता विकार आणि नैराश्याची शक्यता जास्त असते, असे अनेक अभ्यास सांगतात. कारण भावना लवकर तीव्र होतात आणि त्यांना नियंत्रित करण्याची कौशल्य विकसित न झाल्यास मन अस्थिर राहते. भावनिक नियमन ही एक शिकता येणारी प्रक्रिया आहे, पण जर ती शिकली नाही तर मन सतत रोलर कोस्टरसारखं वर खाली होत राहतं. अतिभावनिक असणं म्हणजे नेहमीच कमकुवत असणं नाही. खरं तर असे लोक सर्जनशील, सहानुभूतीपूर्ण आणि नात्यांमध्ये चांगले असतात. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा भावना आणि वास्तव यांमध्ये अंतर राहत नाही. प्रत्येक गोष्ट वैयक्तिक पातळीवर घेतली जाते. टीका म्हणजे नाकारलं जाणं असं समजलं जातं. साधा वाद म्हणजे नातं तुटणार अशी भीती वाटते. याचा शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. सततचा ताण शरीरात हार्मोन्सचं संतुलन बिघडवतो. डोकेदुखी, पोटाचे त्रास, थकवा, भूक न लागणं अशा तक्रारी वाढू शकतात. मन आणि शरीर यांचा जवळचा संबंध असल्यामुळे भावनिक अस्थिरता शरीरातही दिसून येते. अतिभावनिक मन असलेल्या व्यक्तींना स्वतःबद्दल कठोर मत तयार करण्याची सवय लागते. मी खूप जास्त विचार करतो, मी खूप संवेदनशील आहे, असे लेबल स्वतःला लावले जाते. हे लेबल आत्मसन्मान कमी करतात. आपण स्वतःशी जसं बोलतो तसं आपलं मन घडतं. त्यामुळे सततची आत्मटीका मनाला आणखीन अस्थिर करते.
यावर उपाय म्हणून भावनिक जागरूकता वाढवणे महत्त्वाचे आहे. भावना दडपणे हा उपाय नाही, पण त्या ओळखणे, त्यांना नाव देणे आणि त्यामागचा विचार समजून घेणे आवश्यक आहे. श्वसन तंत्र, ध्यान, लेखन यांसारख्या पद्धतींनी मन शांत ठेवण्याची सवय लागते. तसेच विश्वासू व्यक्तीशी संवाद साधणेही उपयोगी ठरते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की भावना आपल्या शत्रू नाहीत, त्या आपल्या अनुभवांचा भाग आहेत. अतिभावनिक असणं हे दोष नाही, पण त्याचे संतुलन साधणे गरजेचे आहे. जेव्हा आपण भावना आणि तर्क यामध्ये समतोल ठेवतो तेव्हा मन अधिक स्थिर होतं. भावनिक बुद्धिमत्ता वाढवणाऱ्या व्यक्तींचं मानसिक आरोग्य अधिक चांगलं असतं. अतिभावनिक मनामुळे समस्या येऊ शकतात, पण योग्य जाणीव आणि सरावाने हेच मन आपली मोठी ताकद बनू शकते. संतुलन, स्वीकृती आणि आत्मजागरूकता या 3 गोष्टी शिकल्या तर भावना आपल्याला वाहवत नेत नाहीत. उलट आपण त्यांना योग्य दिशेने नेऊ शकतो. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर बोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.